महायुतीचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला। मुंबई सिंधुदुर्ग पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडे, तर ठाणे रत्नागिरी रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मुंडे समर्थक आक्रमक। जरांगेंनंतर सुरेश धस, बजरंग सोनवणेंसह दमानियांविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी, अन्यथा आज पुन्हा आंदोलनाचा इशारा। आमदार सुरेश धसांचे गुंड निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ व्हायरल। घायवळवर दाखल आहे धसांनी आरोप केलेल्या बिक्कडवर धमकी दिल्याचा गुन्हा। व्हायरल व्हिडिओमुळे नव्या चर्चेला उधाण। ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता, कॅबिनेट मंत्री संजय सावकर यांनी दिले संकेत। संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपी हर्ष कुमारनं घेतलेला आणखी एक प्लॉट जप्त, नातेवाईकांच्या नावानं प्लॉट खरेदी केल्याचं तपासात उघड। पत्रकार मुकेश चंद्राकर या हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, कंत्राटदार सुरेश चंद्राकर याला हैदराबादमधून ठोकल्या बेड्या। पालघरमध्ये पहाटेच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के, बोर्डी दापचरी तलासरीत जाणवले धक्के, भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल। मंदिराच्या गाभाऱ्याचं सुरू असलेलं काम, त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत बदल, अचानक गाभाऱ्यातून दर्शन बंद झाल्यानं भाविक नाराज। काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, श्रीनगरसह गुलमर्ग सोनमर्गमध्ये बर्फाची पांढरी चादर, पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद।